आणि आता त्या टी-आर-पीसाठी मी का बोलावं? स्वराज्य या संकल्पनेमध्ये इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. या गोष्टीसाठी वाद करत असतील. त्या सगळ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा मनामनात पोचावा, घराघरापर्यंत पोचावा म्हणून काय काय प्रयत्न केले हेही त्यांनी सांगावं. व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू आहेत. मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अमोल कोल्हे आहेत की ज्यांनी स्वतः छत्रपती संभाजीराजे हे राज्यातल्या घराघरात पोहोचवलेले आहेत, मनामनात पोहोचवलेले आहेत. सर, काय सांगाल? पहिलाच थेट प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सगळा वाद सुरू झाला, तुमचं त्याच्यावरचं स्पष्टीकरण देखील आलेलं होतं. मात्र विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे की 105 वर्षांपासून महाराष्ट्र संभाजीराजेंना धर्मवीर म्हणून ओळखतो आणि तुमच्या सिरियलच्या TRP वाढीसाठी तुम्ही हा किताब त्या ठिकाणी लावला आहे. मला वाटत नाही विश्वासराव असं म्हणाले असतील, कारण महत्त्वाचं कसं आहे की मी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे आकर्षित होण्याच्या काही कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण ही विश्वासराव पाटलांची छत्रपती संभाजी महाराजांवरची संभाजी कादंबरी. आणि विश्वास पाटलांच्या संदर्भातली माझी एक अत्यंत गोड आठवण आहे की मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा ही कादंबरी सलग वाचून काढली होती, मला आठवतं 4 दिवस 3 रात्री मी सलग वाचत होतो. आणि त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी मला विश्वास पाटील साहेब दिसले होते आणि मी धावत त्यांच्याकडे गेलो होतो. माझी त्यांची ओळखही नव्हती. मी त्यांना म्हणालो की सर, तुम्ही जसं पानिपत कादंबरीवर रणांगण नाटक केलं तसं प्लीज छत्रपती संभाजी महाराजांवर काहीतरी करा, कारण मला ती भूमिका करायची. तर ही इतकी गोड आठवण आहे. आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आणि एक कॉमन गोष्ट जर बघितली तर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज ज्यांचं दैवत आहे असे आम्ही आहोत. त्यामुळे त्यांनी जे पूर्ण विधान केलं ते पूर्ण विधान मी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांचं म्हणणं होतं की मालिकेमध्ये ते ग्लोरिफिकेशन आहे. एक फार महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मालिका संपून आज 2 वर्ष झाली आणि आता त्या TRPसाठी मी का बोलावं? म्हणजे कुठल्याही सुजाण माणसानं हा विचार करणं गरजेचं आहे. कारण मध्यंतरी सुद्धा काही जणांनी राजकीय आकासापोटी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की नाही मालिकेचा TRP. मालिका केव्हाच संपली. मालिकेमधून निर्मात्याला 1 टाईमच फक्त फर्स्ट टेलिकास्ट असतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे मालिकेचा विषय नाही, हा त्याच्या पलीकडे जाऊन वैचारिक दृष्टिकोनाचा विषय आहे. आणि जशी काल मी माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची सुद्धा मुलाखत पाहिली, त्या मुलाखतीमध्ये दादांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे ही सातत्यानं आपण सगळ्यांनी मांडलेली आहे की स्वराज्य या संकल्पनेमध्ये इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. जे राजाचं कर्तव्य असतं, प्रजेचं रक्षण असतं, त्यामध्ये धर्माचं रक्षण असतं. या सगळ्या गोष्टी जर अंतर्भूत केल्या तर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त संयुक्तिक ठरते. हे महत्त्वाचं आहे. विश्वासरावांच्या ज्या विधानाचं आपण म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांविषयी धर्मवीर ही उपाधी जवळपास गेल्या 150 वर्षांपासून आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे मग त्यातला महत्त्वाचा प्रश्न हा येतो की छत्रपती संभाजी महाराज 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि आज जर तुम्ही 150 वर्ष मागे गेलात तर तो कालावधी साधारणतः 1850च्या आसपासचा येतो. मग 1689 ते 1850 नेमकी काय बिरुदावली होती बरं, या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं, धर्मवीर म्हणायचं, म्हणजे आता जे कोणी या गोष्टीसाठी वाद करत असतील त्या सगळ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा मनामनात पोचावा, घराघरापर्यंत पोचावा म्हणून काय काय प्रयत्न केलेत हेही त्यांनी सांगावं आणि मग या गोष्टींवर वाद करावा. कारण दुर्दैव हे की माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आधी पुढच्या पिढीला कळला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज जर देश महाराष्ट्राकडे बघत असेल तर कुठल्या अँगलने बघतोय? तर देशाने महाराष्ट्राकडे या अँगलने बघावं की हे यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास सांगायचं सोडून धर्मवीर की स्वराज्य रक्षक की आणखी काही याच्यावर वाद करणार आहेत. म्हणजे मी कायम म्हणतो की इतर देशांमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतं की ज्यांचं नगभर कर्तृत्व असतं त्यांचं हातभर सांगतात. आपल्या राजांचं हे आभाळभर कर्तृत्व. जगात अशी प्रेरणा नाही आहे ज्या बलिदानानंतर 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली आहे. तो इतिहास आधी सांगूया ना.
तो कादंबऱ्यांच्या माध्यमातून असेल, तो नाटकांच्या माध्यमातून असेल, तो महानाट्याच्या माध्यमातून असेल, तो मालिकांच्या माध्यमातून असेल, तो चित्रपटांच्या माध्यमातून असेल, तो व्याख्यानांच्या माध्यमातून असेल, तो केवळ मराठीपुरता मर्यादित राहू नये, तो हिंदीत असावा, तो इंग्रजीमध्ये असावा, या सगळ्या व्यापक दृष्टिकोनाचा आपण विचार करूया ना. आपण फक्त एकाच गोष्टीवर हे म्हणायचं की ते म्हणून हे माझ्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात, या सगळ्यामध्ये आपण नेमकी कुठली प्रेरणा बघतो आहोत. म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणालात किंवा स्वराज्य रक्षक म्हणालात, यापैकी कोणतीही बिरुदावली जरी लावली तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलज्वलन तेजस इतिहासामध्ये काही फरक होणार आहे का? त्यांनी जी असीम प्रेरणा या मातीला दिली त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? मग आपण मिथ्या गोष्टींना इतका वेळ काथ्याकूट करण्यापेक्षा, त्यावेळीची एक फार साधी संकल्पना मला विचारण्यात आलं की तुम्हाला काय नेमकं वाटतं. मी माझं जे मत आहे ते स्पष्टपणे मांडणार आणि त्याच्यावर मी कायमच ठाम आहे. कारण हे मी काही आज मांडत नाहीये, हे मी गेली जवळपास 14 वर्ष, म्हणजे 2006 मध्ये शंभूराजे हे नाटक आल्यापासून ही गोष्ट सातत्यानं मी मांडतोय. पण हे होत असताना त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं हे वाटतं की हा जो आपला जाज्वल्य इतिहास आहे तो केवळ अभिनिवेश नाही तर त्यातल्या योग्य प्रेरणांसहित पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणजे तेच आता नाशिक शहरामध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे 21 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत प्रयोग करतो आहे. याचं कारण पुन्हा तेच आहे की हा जो खरा इतिहास आहे हा लोकांपर्यंत पोचावा, यातून ज्या योग्य प्रेरणा आहेत त्या लोकांनी घ्याव्यात. आणि त्यामुळे मला वाटतं की इतक्या काय म्हणतो, केवळ एखाद्या गोष्टीवर वाद करण्यापेक्षा किंवा छत्रपतींविषयी कुठलाही वाद आणि त्याच्यावर उत्तरं देत बसण्यापेक्षा हे फार महत्त्वाचं आहे की तो इतिहास खऱ्या प्रेरणांसह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रश्न मी पुन्हा एकदा थोडासा संदर्भात विचारतो. विश्वास पाटील यांनी जो उल्लेख केलेला आहे तुमच्या संदर्भातला, त्यामध्ये त्यांनी 1917चा उल्लेख केलेला आहे. कादंबरीकार नाथ माधव यांनी धर्मवीर उपाधीचा उल्लेख केला. 29मध्ये कृपा भोसले यांनी पण त्यांच्या नाटकामध्ये धर्मवीर उपाधीचा उल्लेख केला. असे काही संदर्भ त्यांनी दिले आहेत की पूर्वी कादंबरीकार असतील, नाटककार असतील किंवा शाहीर यांनी देखील धर्मवीर म्हणूनच असा उल्लेख केलेला होता. मात्र तुम्ही ज्यावेळेस संभाजीराजेंवरची मालिका आणलीत त्यावेळेस फक्त TRPसाठी हा किताब तुम्ही स्वराज्य रक्षक हा त्या ठिकाणी दिला होता. हे बघा, आता विश्वासरावांनी जे उल्लेख केलेले आहेत ह्या मी पुन्हा सांगतो, नाटककार, कादंबरीकार यांचे उल्लेख आहेत, बरोबर. या सगळ्याचा माझा व्हिडिओ जर यूट्यूबचा तुम्ही बारकाईने ऐकला तर त्यामध्ये मी याचा उहापोह तोच केलेला आहे की मल्हार रामराव चिटणीसांची जी चिटणीसाची बखर आहे ना, याचा रेफरन्स हा अनेक ठिकाणी पाहिला गेला. आता चिटणीसाच्या बखरीचा जर आपण बारकाईनं धांडोळा गेला तर यामध्ये मल्हार रामराव चिटणीसांनी त्यांचे पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस आणि बाळाजी आवजी चिटणीसांचे चिरंजीव आवजी यांना हत्तीच्या पायी जे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं, याचा राग हा स्वाभाविकपणे उमटणं हे स्वाभाविक आहे. आणि मल्हार रामराव चिटणीसांची जी बखर आहे ही उत्तरकालीन बखर आहे, ही उशिरा लिहिलेली बखर आहे. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये एक धांडोळा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ही जी तुम्ही सगळी उदाहरणं आत्ता उद्धृत केलीत, यावेळी इतिहासाची तेवढी साधनं उपलब्ध नव्हती. आणि मी तेच म्हणतो की कुठल्याही, आता तुम्ही नाटकांचा उल्लेख केला आणि कादंबरीचा उल्लेख केला, किंवा नाटक किंवा कादंबरी या साहित्यकृतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या साहित्यकृतीला एक प्लॉट फार महत्त्वाचा असतो. आणि यामध्ये कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता मुलगा हा प्लॉट फार इंटरेस्टिंग आहे. कुठली नाटक किंवा कादंबरी असते त्यामध्ये. आणि या सगळ्याचा आधार हा खूप जास्त प्रमाणात चिटणीसांची बखर होता. ज्या चिटणीसांच्या बखरीमध्ये या वैयक्तिक आकसापोटी संभाजीराजांची बदनामी करण्यात आली. आणि डॉक्टर कमल गोखले यांनी एक PhDचा थिसिस लिहिला, शिवपुत्र संभाजी. या PhDच्या थिसिसमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टीचा उहापोह बघायला मिळतो की चिटणीसांच्या याच्यामध्ये हा आकस का आहे. आणि त्यामुळे त्या आकसापोटी जे होतं त्यात एक वर्णन, मी जो प्लॉट म्हणालो, या प्लॉटचं एक तुम्ही जर बघितलं त्रयस्थपणे बघा आता याच्याकडे, तर हा प्लॉट असा आहे की कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता मुलगा, छत्रपती संभाजी महाराज असे होते तसे होते असे म्हणून यथेच्छ त्यांच्याविषयी वाईट लिहायचं आणि शेवटी लिहायचं पण त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं म्हणून ते धर्मवीर होते. आणि मग तो उल्लेख येणं स्वाभाविक आहे. बरं, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी खरोखर धर्मासाठी केलेली जी कार्य आहेत या कुठल्याही साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे का?
त्यांनी खूप काम केलेलं आहे. नाही, पण यामध्ये एक जो दावा केला जातो की छत्रपती संभाजीराजेंना आपण धर्मवीर का म्हणतो, तर ज्या पद्धतीने औरंगजेबाने त्यांना छळछळ करून मारलं, म्हणजे शेवटपर्यंत ते धर्मपरिवर्तन करणार नाही यावर ठाम होते आणि अगदी हाल करून त्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, आणि त्यामुळे धर्मवीर ही पदवी संभाजीराजेंना अगदी सार्थ ठरते, योग्य ठरते, असंही एका गटाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की मी जी संकल्पना माझ्या जे विश्वास ठेवतो ती म्हणजे केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान काळाचा जर विचार केला तर धर्मवीर तुम्ही म्हणालात, तर मग ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला, तर त्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर अन्याय नाही ठरत का? म्हणून माझं म्हणणं हेच आहे की धर्मवीर पेक्षा स्वराज्य रक्षक व्यापक आहे. माझं वाक्य मी पुन्हा सांगतो, धर्मवीर उपाधीपेक्षा स्वराज्य रक्षक जास्त व्यापक आहे. उद्या जर मी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हटलं, माझं काहीच म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही साध्यंत पद्धतीने विचार केला, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे बुधभूषणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माविषयी श्लोक लिहिलेला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेवबुवा यांनी तुकाराम महाराजांच्या नावे देहू ते पंढरपूरची पालखी सुरू केली. त्या पालखी सोहळ्याला संरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. त्यानंतर पोर्तुगीजांकडून जे बळजबरीनं धर्मांतर केलं जात होतं, म्हणजे त्यावेळीची परिस्थिती होती की विहिरीत फक्त पावरोटीचा तुकडा टाकला तरी सुद्धा धर्म बाटला. या सगळ्या गोष्टी विरोधात छत्रपती संभाजी महाराजांनी आवाज उठवलेला आहे. या अनेक गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण छत्रपती म्हणतो तेव्हा या व्यापक संकल्पनेचा जेव्हा विचार करतो, तेव्हा या व्यापक संकल्पनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा फार मोठा दंडक आहे. म्हणजे राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ही एक क्रांती आहे. हे जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत ज्यांनी राजदंड स्वतःच्या हातात ठेवला आहे. कारण तोपर्यंतचे राजे ही शपथ घ्यायचे की माझा राजदंड मी धर्मगुरूच्या हातात देईन, आणि माझ्याकडून अनुचित वर्तन झालं तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर राजदंडाचा प्रहार करेल आणि मला पदच्युत करेल. धर्मसत्ता आणि राजसत्ता, म्हणजे तोपर्यंत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वर होती. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकींच्या बरोबरीच्या असून एकमेकीच्या खांद्याला खांदा भिडवून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, हा फार मोठा दंडक हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. आणि त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा कित्ता गिरवत असताना या सगळ्या ज्या गोष्टी केल्यात हे एका आदर्श राजाची कर्तव्य म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्याच आहेत. या सगळ्या जर एका पारड्यात ठेवल्या आणि अवघ्या 9व्या वर्षापासून ते स्वराज्यासाठी असलेला त्याग असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर एकाच वेळी 5-5 आघाड्यांवर केलेली पंजेफाड असेल, 2 वेळची कर्नाटकची स्वारी असेल, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर स्वराज्य रक्षक त्यांना का म्हणायचं याचं पारडं निश्चित जड आहे. तर याला उगाच राजकीय रंग देण्यापेक्षा निरक्षीर विवेक बुद्धीने आपण त्याकडे पाहू, आणि निरक्षीर विवेक बुद्धीने जर त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला कळतं की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक ठरते. म्हणजे केवळ शेवटच्या 35 दिवस आणि आधी केलेली जर आपण म्हटलं की 100 कामं केली असतील तर किमान 1000-1500 कामं, वेगवेगळ्या घटना या स्वराज्य रक्षणाच्या सांगता येत आहेत ना. मग जर मला असं वाटलं की ही भावना जास्त व्यापक आहे तर ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्याने धर्मवीर म्हणावं, ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. पण महत्त्वाचं हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जे ज्वलन तेजस कर्तृत्व आहे ते प्रत्येकानं मान्य करावं. म्हणजे हे परत बोलू नये की त्यांना जर तुम्ही फक्त धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून धर्मवीर, पण बाकी मात्र जे आधीचा इतिहास नाही हे मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी जी प्रेरणा दिली, त्यांनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं हे मान्य करावं लागेल. या सगळ्या वादामध्ये म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक, या सगळ्या वादामध्ये धर्मवीर, स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी असं म्हटलं तर ते सुद्धा वावगं ठरणार आहे. म्हणजे या दोन्ही आम्ही तेच म्हणतोय. तुम्ही आता बघत असाल तर सातत्यानं शंभूराजे नाटक असेल, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल, शिवपुत्र संभाजी महानाट्य असेल. म्हणजे मग जर मी TRP साठी केलं असतं, मालिका संपून 2019-20ला मालिका संपलेली, आज आपण 2023 आहोत. 2020 संपलेल्या मालिकेचा 2023 मी TRP का वाढवेन? त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे की हा इतिहास पोचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्यातली प्रेरणा घेणं जास्त महत्त्वाचं आहे, आणि त्यातली नेमकी कुठली प्रेरणा द्यायची, आपल्याला काय प्रेरणा द्यायची आहे नक्की, हे जर आपण ठरवलं तर पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो.
नाही, विश्वासरावांना सांगण्या इतकं मी नक्कीच मोठा नाही, कारण मी स्वतः त्यांच्या लिखाणाचा चाहता आहे आणि हे मी प्रामाणिकपणे जाहीरपणे अनेकदा कबूल केलेलं आहे की विश्वासरावांनी जी कादंबरी लिहिली ती पहिल्यांदा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर म्हणजे छावानंतर, शिवाजी सावंत साहेबांच्या छावानंतर आमच्या पिढीला सगळ्यात पहिली कादंबरी हातात कुठली पडली असेल तर ती विश्वासराव पाटलांची संभाजी ही कादंबरी हातात पडली. आणि एक अतिशय मला ज्याने भारून टाकलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या दृष्टीनं आणखी अभ्यास केला पाहिजे, आणखी वाचलं पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा एवढा अभ्यास आहे, ते स्वतः छत्रपती संभाजी महाराजांना दैवतच मानतात. आणि इतकंच कशाला तर विश्वासरावांनी जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांच्या समाधीची दुरावस्था हे पाहिली, त्यानंतर त्यांच्या ती पोस्ट वाचून मी स्वतः जाऊन त्याची दखल घेतली. त्यामुळे कसं आहे की आम्ही एकाच दिशेने चाललेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं विश्वासरावांच्या विधानाचा कोणताही विपर्यास करण्याची गरज नाही. आणि ही सूर्यप्रकाश आहेत की स्वच्छ गोष्ट आहे की 2020 साली संपलेल्या मालिकेसाठी मी 2023ला का विनाकारण हे करून आता हे TRPसाठी असं नाही आहे. मुळात छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा खरा इतिहास, खरी प्रेरणा ही लोकांपर्यंत पोचावी, ही मला वाटतं माझीच नाही प्रत्येक शिवशंभू भक्ताची इच्छा आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, हे जे सगळं सुरू आहे म्हणजे गेल्या काही दिवसापासून, सुरुवातीला अजितदादांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलं आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला. मग प्रत्येकाने आपापले मुद्दे, आपापले दावे त्या ठिकाणी मांडले, आपापल्या भूमिका मांडल्या. पण यामध्ये कुठेतरी तुम्हाला काय वाटतं की ज्या राजाने स्वराज्य राखलं, त्याच्यासाठी बलिदान दिलं, त्याला या अशा वादामध्ये म्हणजे कुठलीही उपाधी जास्त सार्थक या वादामध्ये अडकवणं कितपत योग्य आहे? सर, आज आपण याची चर्चा करतोय. मी 8-9 वर्ष अनेक निर्मात्यांचे असतील, अनेक चॅनलचे असतील उंबरठे झिजवलेत की छत्रपती संभाजी महाराजांवर मला मालिका करायची, आणि याला सुद्धा कोणी तयार नव्हतं. आज जे कोणी ऊर बडवून समोर येत असतील किंवा हे करा ते करा, या प्रत्येकानं सांगावं ना. म्हणजे मी परवाही जाहीरपणे माननीय अजितदादांचे आभार यासाठी मानले की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं जे स्मारक व्हावं, या स्मारकासाठी 270 कोटी रुपये अजितदादांनी माननीय ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना, वित्त मंत्रालय त्यांच्याकडे असताना दिलेत. राजकारण न आणता माझं म्हणणं आहे की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वढू तुळापूर येतं, आणि यासाठी अजितदादांनी 270 कोटी रुपये दिले. या आधीही ज्यांचं सरकार होतं ना, आत्ताही ज्यांचं सरकार होतं, यांनी नेमकं काय केले त्या विकासासाठी? बरं, कुणीही या विषयावर राजकारण करण्याआधी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोचावा म्हणून काय काय कृती आपण केलेली आहे, आणि मग कुठलंही व्यर्थ राजकारण करावं. त्यामुळे मला असं वाटतं की मी मागेही संसदेमध्ये यासाठीच जे बोलण्याचा प्रयत्न करत होतो, तो प्रयत्न जेव्हा माईक बंद झाला, तो प्रयत्न हाच होता की महापुरुषांविषयी वक्तव्य करण्याच्या संदर्भात काहीतरी एक नियमावली आणा. मग कोणत्याही राजकीय पक्षाचा असू दे, एक नियमावली आणा. आणि मी माननीय अजितदादांचं खरंच मी जाहीरपणे शिवशंभू भक्त या नात्यानं आभार मानतो की त्या स्मारकासाठी त्यांनी इनिशिएट केलं 270 कोटी रुपयांचा निधी. आणि मग इतक्या मोठ्या कामाला केवळ नावाच्या आणि बिरुदावलीच्या गोष्टीमध्ये अडकवत असतील तर हे दुर्दैव आहे. किंवा आत्ताचं जर सरकार काही म्हणत असेल तर आत्ताच्या सरकारनं या आधीचा 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलाच ना. तो 2014 ते 2019 आत्ता जे टीका करतायत, आत्ता जे बोलतायत, यांनी नेमकं या समाधीसाठी काय केलं? काढा व्हाईट पेपर. किंवा त्या भागाचं जे कोणी लोकप्रतिनिधित्व करत होते त्यांनी 15 वर्षात या समाधीसाठी काय केलं? दाखवा ना व्हाईट पेपर. फक्त वाद आला म्हणून तुम्ही म्हणायला लगेच जर तयार होत असाल तर नेमका माझ्या राजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काय केलं हे दाखवा, हे सांगा, मग आपण याच्यावर चर्चा करू. माझा सल्ला एवढाच आहे की याच्यावर वाद घालण्यापेक्षा हा आपला जाज्वल्य इतिहास आहे, हा केवळ महाराष्ट्राच्या तरुणाईपर्यंतच नाही तर तो देशाच्या कानाकोपऱ्यात, तो जगाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एक दिलानं खांद्याला खांदा लावून, पायात पाय घालण्यापेक्षा ना खांद्याला खांदा लावला तर इतिहास आणखी दिमाखानं आपण जगभरात पोचू. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.